पत्रकार जनसेवक बाळासाहेब बिर्जे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। मुरबाड येथील वन लागलेल्या जमिनीच्या सातबारावर भोगवटाधारक म्हणून गणेश नाईक यांचे नाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे। वाशीतील पत्रकार परिषदेत संबंधित कागदपत्रे सादर करत मापे MIDCतील कार्यालय खरेदी व्यवहारातही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मिर्जे यांनी केली आहे। आता ते फेरफारमध्ये तर फक्त ते वाचता माझी दिशाभूल होते। कारण काय होतं फेरफारमध्ये ना जवळजवळ 800 पानं एका फेरफारला एका गटाला त्याच्याकडून त्याच्यात क्लिअर काहीच दिसत नाही। यांचं नाव कधी पहिलं असतं, कधी लास्ट येतं, कधी खाली येतं, कधी वर जातं, असं आहे ते। मी चौकशीची मागणी कलेक्टर साहेबांना केली। स्वतः वनमंत्री आहेत ते, त्यांच्याकडे 15-2 वेळा पत्र दिलेले आहेत, त्यांच्यावरती कोणतीच कारवाई नाही झाली। पण जिल्हाधिकारी साहेबांकडून पत्र गेलंय वनरक्षकांना, त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा। मग थोडीशी पुढं गाडी हल्लेली आहे। माझं असं म्हणणं या सगळ्याची निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायचं असेल तर आदरणीय नाईक साहेब यांचा प्रथम राजीनामा झाला पाहिजे, तरच ही चौकशी होऊ शकते, अन्यथा ती चौकशी होऊ शकत नाही। कामधेनुमध्ये जे 2 फ्लॅट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त RTGS लिहिलेलं आहे। 74 लाखाचे 69 लाखाचे जे फ्लॅट, आपण कुठे जर फ्लॅट घेतला, कुठल्या बँकेतून पैसे गेले, कुठल्या ब्रँचमध्ये, असं लिहितो ना, ते फक्त RTGS। हे तर लॉकच असते। आम्ही कसे पेपर काढले आमचं मला माहिती अधिकारी भेटत नाही पेपर, कारण तिथं डायरेक्ट कम्प्युटर लॉक करून टाकलेलं आहे। आता मी करणार आहे, अजून केली नाही, ती करायची। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।